नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे डंका हरिनामाचा। सो मित्रांनो, स्टारिंग अनिकेत विश्वासराव, प्रियादर्शन जाधव, किरण गायकवाड आणि आपली नेहमीचीच शनाया म्हणजे रसिका। सो हा डिरेक्टेड बाय आहे श्रेयस जाधव, आपला किंग जेडी, आपला एक होनहार मराठीमधला दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, रॅपर, सगळंच अष्टपैलू कलाकार म्हणजे आपला श्रेयस जाधव। सो चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटतील। चला मित्रांनो, अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करूया। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। या गावातला विठ्ठल मंदिर हलवून खालच्या अंगाच्या संगमापाशी मी पुन्हा विठ्ठल मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच। मूर्ती सापडत नाही आहे म्हणून इथे नवीन मंदिर उभारून सत्य कसं बदले? एकदाच निर्णय घेतो आणि फायनल घेतो। मंदिर हलवायचं नाही। कशाला? ज्या मंदिरात मूर्तीच नाही ते मंदिर वाचवायचंच कशाला? चला चॅलेंज, 1 महिन्यात जर तुम्ही मूर्ती परत आणलीत तर मी मंदिर तर हलवणार नाहीच, पण सगळ्या गावासमोर तुमची माफी मागेल। पण 1 महिन्यात जर मूर्ती नाही आणलीत तर गावाला परत तोंड नाही दाखवायचं। मला कळली मूर्ती कुठे? इस पत्थर को इस देश में जो लोग भगवान मानते हैं, इसे नीलाम करने में एक अलग सी ट्रिप है। मी तुझी आणि माझ्या विठुरायाची अगदी आतुरतेनं वाट बघतोय। गाभाऱ्यातली माय सुरा। ये जो तोड़ी मूर्ति है ना, ऐसे गांव में नहीं पंढरीची आम्हा केला तू आता भावना। चला आपण आणू आपल्या विठुरायाला। साला सबको हीरो बनना है। इधर एक ही हीरो है और एक ही विलन, डैन अरमानी। बस एक पत्थर है, एक पत्थर, उसको बेचूंगा और करोड़ों कमाऊंगा। तर वारकऱ्याची कधी सटकत नाही आणि सटकली ना तर कुणाच्या बापाला ऐकत नाही। मूर्तीला हात नाही लावायचा, आणि हात लावायचाच असेल तर फक्त चरणाला। तर मित्रांनो, असा होता आपला डंका हरिनामाचा चित्रपटाचा ट्रेलर। ओव्हरऑल मला तर कॉन्फिडन्स होताच, श्रेयस जाधव आपल्याला कधीच नाराज करत नाही आणि त्यांचे चित्रपट खूप चांगले आहेत। ते एक उत्तम प्रोड्युसर सुद्धा आहेत, जसं की गणराज प्रोडक्शनच्या बॅनरतले त्यांनी खूप सारे मूवीज आपले प्रोड्यूस केलेत मराठीमधले। एक उत्तम निर्माता आहे आणि एक उत्तम दिग्दर्शक तर भाई सवालच येत नाही। म्हणजे माझे जे फेवरेट डिरेक्टर्स आहेत त्यामधले हे आहेत श्रेयस जाधव। मराठी इंडस्ट्रीचं मित्रांनो जो भविष्य बघतोय ना, तो हा एक असा उत्तम अष्टपैलू दिग्दर्शक आहे, तो बघतोय। आणि त्याच्या चित्रपटामध्ये खरंच इमोशन्स पण तेवढे असतात, फनीही तेवढा असतो आणि एकदम मसाला तर एक नंबर असतो, जो ॲक्च्युअली ऑडियन्सला हवा असतो की असा चित्रपट पाहिजे। म्हणजे काही लोक खूपच बोलतात कमेंट्समध्ये की अमुक तमुक कलाकार पाहिजे होता, हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं। सोडून द्या ना विषय भाई, तुम्ही कीबोर्ड गँगस्टर आहे, तुम्ही आपण फक्त कमेंटवर बोलू शकतो किंवा मी सुद्धा कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो, पण जेव्हा कुठला मेकर जेव्हा चित्रपट बनवतो तेव्हा त्याला स्वतःला माहिती असतं त्याच्यासाठी किती मेहनत लागते आणि काय करावं लागतं आणि काय नाही।
सो ओव्हरऑल ट्रेलरची वार्ता करू तर मी मगाशी सॉरी ज्येष्ठ कलाकार आपले अविनाश नारकर यांचं नाव विसरलो, बट त्यांची सुद्धा एक भूमिका, एक वारकऱ्याची भूमिका आहे आणि ऑब्विसली अनिकेत विश्वासराव यांची सुद्धा एक वारकऱ्याची भूमिका आहे. शेवटला जो डायलॉग होता ना तो एक नंबर होता की वारकऱ्यांची सहजासहजी सटकत नाही, पण जर सटकली ना तर कुणाच्या बापाचं ऐकत नाहीत. ॲक्च्युली येते, कारण जितकं शांत आहे ना तितकं शांत आहे, सटकली की सटकली. आणि चित्रपटाचं एक सांगायला गेलं तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता ट्रेलर खूप मस्त चाललेला, नंतर जी काय पकड घेतली आहे ना ट्रेलरने एक नंबर. म्हणजे लिटरली असं वाटत होतं की क्लायमॅक्स बघतोय आपण. म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की पूर्ण चित्रपट यामध्ये दाखवला आहे, नाही मित्रांनो. तुम्ही विचार करा, एक 2 किंवा 3 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये इतकं डेंजर दाखवलं आहे. चित्रपट बाप असणार, बाप, एवढी गॅरंटी आहे तुम्हाला सांगतो. आणि नेमकं बघायचं म्हणजे बघायचं. आज आषाढी एकादशीची दिवशी मी शूट करतोय, पण तुम्हाला सांगू इच्छितो प्लीज हा चित्रपट बघायला विसरू नका आणि आपल्या सहपरिवारासकट हा चित्रपट नक्की पाहायला जा. प्रियदर्शन जाधव आणि किरण गायकवाड यांची सुद्धा एक सपोर्टिंग रोलमध्ये आहे. त्यांचा पण काहीतरी महत्त्वाचा रोल असणार, कारण श्रेयस जाधव विनाकारण कुठल्याही कलाकाराला तिथे वेस्ट करत नाही, हे मी पाहत आलो आहे. म्हणजे त्यांचा फकाट सिनेमा असून दे किंवा ह्याच्या अगोदरचा मी पण सचिन वगैरे, हे चित्रपट खूप छान आहेत आणि खरंच भारी आहेत हे चित्रपट. म्हणजे जर कुणाला वाटतं ना मराठी इंडस्ट्री पार्टी आहे, तर भाई त्यांनी हे चित्रपट पाहावे. मग मला त्यांनी येऊन सांगावं मराठी इंडस्ट्री कंटेंटच्या बाबतीत पार्टी आहे. बट किंग जेडी, आम्ही तुम्हाला खूप मिस करतोय. तुमचा आता एखादं सॉन्ग येऊन दे, खरंच येऊ दे. तुम्हाला वेळ भेटला तर प्लीज एखादं सॉन्ग करा तुम्ही, कारण खूप छान सॉन्ग करता तुम्ही आणि आम्ही मिस करतोय. म्हणजे पुणेरी रॅप, वीर मराठे आणि फकाट पार्टी वगैरे ते तर आम्ही फॅनच आहोत, पण आता एक नवीन सॉन्ग घेऊन दे प्लीज. तो मित्रांनो, विलन तुम्हाला तर माहितीच आहे विलन कोण आहे. फकाट मूवीमध्ये तुम्ही पाहिलं असेल त्याला, डॅन अरमानी जो दाखवला तो विलन, उत्तम कलाकार आहे, तगडा कलाकार आहे. म्हणजे भाई जर विलन दाखवायचं असेल ना तर खरंच एकदम ताकदी माणूस दाखवला पाहिजे आणि हा विलन एक नंबर होता, काय विषयच नाही. सो ओव्हरऑल मित्रांनो, असा आपला हा चित्रपटाचा ट्रेलरचा रिव्ह्यू होता. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, किती काम लावतो ना मी. ओके, सो मित्रांनो, भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भलं.